जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन युट्यूबच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, नेहमीप्रमाणे जसं तुम्ही एका आके जाधवला बघता म्हणजे मला बघता एक वेगळ्या भूमिकेत, तसं या व्हिडिओमध्ये काय नसणार आहे। हा व्हिडिओ एक वेगळा आहे, माझ्या आयुष्याच्या खूप जवळचा आणि एक भावनिक विषय मी तुम्हाला सांगतोय, जो मला असं वाटतं की तुम्हाला सांगणं गरजेचं आहे, कारण की माझ्या जवळच्या सगळ्या मित्रांना माहिती आहे आणि तुमच्यातल्या पण काही लोकांना माहिती आहे जे मला युट्यूब इंस्टावर फॉलो करतात। तर माझं असं म्हणणं आहे की ही सगळी माझी फॅमिली आहे आणि तिला ही गोष्ट सांगणं खूप गरजेचं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आदित्यचं जस्ट रिसेंटली लग्न झालं, नंतर ना आता बाकीचं पण सगळं चालू आहे, मुलगी बागा बघी, आणि मला खूप आहे ना इंस्टाग्राम वगैरे युट्यूबला मेसेज येतात, दादा तुझ्या गर्लफ्रेंडचं नाव सांग, दादा तू कधी लग्न करणार आहे आणि तुझी गर्लफ्रेंड कोण आहे, मग मला ही कोण आहे सांग, ती कोण आहे सांग, असे खूप सारे मेसेज येतात। जेव्हा आम्ही ते क्वेश्चन्स विचारतो त्या टायमाला सिमिलर हाच एक क्वेश्चन असतो की तू सिंगल आहेस का, तुझी गर्लफ्रेंड आहे का, खूप सारे असतात। तर मित्रांनो, फायनली मी तुम्हाला सांगतो, मी सिंगल नाहीये, मला गर्लफ्रेंड आहे। आणि मी ही गोष्ट एवढे दिवस या गोष्टीसाठी लपवून ठेवली की मला हे सांगताना असं मला सांगायचं नव्हतं की हा ही माझी गर्लफ्रेंड आहे आणि मी हिच्यावर प्रेम करतो, ही माझ्यावर प्रेम करते आणि सगळं ओके चाललंय, तसं नाहीये मित्रांनो। मला ही जी गोष्ट होती ती एकदम एंड पर्यंत घेऊन जायची होती, म्हणजे प्रेमाचं रूपांतर एका नात्यामध्ये करायचं होतं। सो फायनली मित्रांनो, ती जी मुलगी आहे जी माझ्या आयुष्यात आहे आणि जिच्यावर मी खूप प्रेम करतो, तिच्यासाठी मी तिला एक प्रपोज केलेला आहे। ऍक्च्युली मी प्रपोज केला तिला, आणि ते सगळं मी कसं केलंय म्हणजे मी थोडासा प्रयत्न केला की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी त्या भूमिकेत नसतो कधी, किंवा माझा तो सगळा नाहीये सगळा ओरा, पण मी प्रयत्न केलेला आहे। सो मी एक व्हिडिओ प्ले करतो पुढं, तर तो व्हिडिओ तुम्ही बघा प्रॉपरली, मग त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं समजेल आणि त्याच्यानंतर ना आपण पुढचं बोलूया। गोरी गोरी पोर माझ्या मनानं भरली, हार्टबीट वाढवते ही छोकरी, नखऱ्याची पोर माझे काळजानं उतरली, फिदा मी झालो तिच्या रूपावरी। गोरी गोरी पोर माझ्या मनानं भरली, हार्टबीट वाढवते ही छोकरी, नखऱ्याची पोर माझे काळजानं उतरली, फिदा मी झालो तिच्या रूपावरी। माझे प्रेमानं खोटपणा नाही गो, माझे प्रेमानं खोटपणा नाही गो, माझे काळजाचा तुकडा तू हाय गो, माझी बायगो सांग लगीन तू करशील काय, माझी बायगो तुला नवरी मी करणार हाय। कशी वाटली तुमची वहिनी, मला ते सगळ्यात आधी कमेंट करून तुम्ही सांगा। व्हिडिओ मध्ये काय बघताय मी समोर तुम्हाला दाखवतो, ते आहे ते। सो अस्मिता पण माझ्या बरोबर आहे इकडे, आणि सांग माझ्या सगळ्या ज्या मित्रपरिवार आणि माझी फॅमिली जी, त्यांना सांग तू, म्हणजे पहिल्यांदा आम्ही खूप साऱ्या व्हिडिओज वगैरे मध्ये तुमच्या समोर आलेलो आहे आणि खूप जणांना सगळा अंदाज आला होता की असं असं असू शकतं, पण फायनली मी सांगून दिलेलं आहे की आहे सगळं। सांग तू। पहिले तर जे तू मला सरप्राईज दिलं ते म्हणजे मी शब्दात सांगू नाही शकत, याच्याकडून मला ती अपेक्षा नव्हती, पण त्याच्या खूप खूप पटीने तरी खूप सुंदर केलं, मला पर्सनली खूप आवडलं। मी इमॅजिनच नव्हतं केलं कधी की आकाश आणि हे सगळं करेल असं, पण केलं त्यांनी, माझी इच्छा पण पूर्ण केली। थँक्यू। तर तुम्हाला एक गोष्ट अजून सांगतो, ती गोष्ट अशी आहे की ही फक्त माझी गर्लफ्रेंड आहे किंवा मी ज्यावर प्रेम करतो ही माझ्यावर प्रेम करते, अशा काही कुठली गोष्ट आतापर्यंत होती। आता याच्या पुढं मी लवकरच मित्रांनो आम्ही दोघं एंगेजमेंट पण करतोय, आणि फायनली हे सगळं सांगायचं होतं तुम्हाला, त्यासाठी या ब्लॉग मध्ये हे सगळ्या गोष्टी झाल्या। मला तर म्हणजे मला असं बोलताच येत नाही जास्त, कारण की तुम्हाला माहिती की आपलं कसं आहे, मला तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये बघितलंय। तू बोल काहीतरी, कॅमेरा समोर घाबरते, बोल ना, दुसऱ्या ब्लॉग मध्ये बोलशील का तू? नाही, मला हे सांगायचं होतं की तुम्ही ब्लॉग तर आता बघितलाच असेल, तर हे सगळं बघितलं, ते हे यांनी केलं, ते ह्या मी खूप शॉक आहे याच्यासाठीच। आणि आता आमचं रिलेशन रिव्हील झालंय नाही का, म्हणजे रिव्हील केलंय तुमच्या समोर आम्ही। आतापर्यंतची आमची जर्नी अशी हे होती, आता ओपन आहे तुमच्या समोर आहे, तर तेवढंच प्रेम द्या। थँक्यू। सो मित्रांनो, हे जे मी प्रपोज केला ते मला तुम्हाला कसं वाटलं ते मला 100% कमेंट करून सांगा।
आणि हा मी जसं की तुम्हाला सांगितलं की लवकरच एंगेजमेंट करतोय. बाकीच्या मी दुसऱ्या ब्लॉग मध्ये हे तुम्हाला सगळं सांगेल. कारण की मी ऍक्च्युली आम्ही इथं बसून हे पहिल्यांदा मी असं बोलतोय कॅमेरा समोर. मी किती टेक घेतले ते माझं मला माहितीये, पण ठीक आहे, मला माहितीये की तुम्ही प्रत्येक वेळेस मला वेगवेगळ्या गोष्टीत वेगवेगळ्या टाईपने समजून घेतलेले, यावेळेस पण समजून घेताल अशी अपेक्षा आहे. आणि लवकर तुमच्या समोर अजून गोष्टी येतील. सो आता युट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायला लागेल तुम्हाला पुढची अपडेट हवी असेल तर. सो लव्ह यू, कीप सपोर्टिंग मित्रांनो. आणि असंच जो आजपर्यंत जे मला प्रेम दिलं तेच प्रेम आम्हाला द्या आता आम्हाला. सो थँक्यू, लव्ह यू, कीप सपोर्टिंग, बाय बाय.